नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। जानू, बाळ सध्या इन्क्युबेटरमध्ये ठेवलंय। तिला श्वास घ्यायला त्रास होतोय। हो, मुलगी झाली आहे तुला। हृदयावर कसली तरी लाईन आहे तिच्या। डॉक्टरांना पण कळत नाहीये। खूप रेअर केस आहे ही, असं डॉक्टर म्हणाले। लगेच ऑपरेशन करावं लागेल। पण आशू बोलता बोलता थांबली। पण काय आशू? जानूने विचारलं। पण त्याला खर्च खूप येणार आहे, जवळपास 50 ते 60 लाख रुपये। त्यातूनही आपलं बाळ वाचायचे चान्सेस 50-50 आहेत। आशू तिला मिठी मारत रडत बोलली। पण इथे जानू मात्र शून्यात बघत होती। तसा खळकण अश्रूचा एक थेंब तिच्या डोळ्यांतून खाली पडला। तिचा बाण फुटला आणि ती जोराने रडू लागली। आता पुढे। जानू रडत होती आणि आशू तिला सावरत होती। बराच वेळ झाला तरी ती रडतच होती। काय एवढं सगळं माझ्याच नशिबात देवा? इतकं तर सहन केलं मी, पण तू आता माझ्या मुलीच्याही आयुष्यात दुःख दिलंस, हे मी अजिबात नाही सहन करणार। तुला माझ्या मुलीला ह्यामधून सुखरूप बाहेर काढावंच लागेल। ती वरती बघत मनातच देवाला कोसत होती। जानू, काय करायचं आता आपण? इतके पैसे कुठून आणायचे? इथे डिलिव्हरीसाठीच आपली थोडी सेव्हिंग्ज आहे। आता ही इतकी मोठी अमाऊंट आपण कुठून आणायची? आशू जानूला विचारत होती, पण जानू मात्र शून्यात पाहत होती। आशू, माझं दुसरं बाळ, ते कसं आहे? म्हणजे त्याला असा काही प्रॉब्लेम नाही आहे ना? जानूने आशूकडे पाहून काळजीने विचारलं। नाही, डॉक्टर बोलले ते बाळ खूप स्ट्रॉंग आहे आणि आता त्यालासुद्धा तुझ्या मुलीसोबतच इन्क्युबेटरमध्ये ठेवलंय। ते प्रोटेक्टर आहे त्याच्या बहिणीचं। ते जवळ असल्यामुळे ती ओके आहे। जुळे आहेत ना ते, म्हणून त्यांच्यात ते कनेक्शन आहे असं डॉक्टर म्हणाले। ते एका मोठ्या भावासारखं प्रोटेक्ट करत आहे तिला। आशू बोलली तशी जानूच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली। स्ट्रॉंग तर असणारच, त्याचे पप्पाच इतके स्ट्रॉंग आहेत तसा तो पण स्ट्रॉंगच असेल ना। शेवटी मुलगा बापावरच जाणार। पण ही मात्र माझ्यासारखी नाजूक निघाली, जानू एक सुस्कारा सोडत बोलली। जानू, तू खूप स्ट्रॉंग आहेस, स्वतःला नाजूक नको म्हणूस। पण आता काय करायचं आपण? आपल्याकडे फक्त 48 तास आहेत। तोपर्यंत आपण पैसे नाही भरले तर? आशू बोलत होती, पण जानूने तिला शांत राहण्यास सांगितलं। आशू, तू डॉक्टरांना सांग, पैशांची व्यवस्था झाली आहे, तुम्ही ऑपरेशनची तयारी करायला घ्या। जानू आशूकडे पाहून बोलली तशी आशू मात्र आश्चर्यचकित झाली। अगं, काय बोलतेस तू? आपल्याला 50 ते 60 लाख रुपये लागणार आहेत आणि इतकी मोठी अमाऊंट आपल्याला कोण देणार? इथे तर आपल्याला कोणी जास्त ओळखत पण नाही, आशूने विचारलं। आशू, बाळांचे पप्पा जरी आता ह्या क्षणी माझ्यासोबत नसले ना, तरी तेच त्यांच्या मुलीला ह्या संकटातून बाहेर काढतील। जानू तिच्या हातातल्या बोटात असणाऱ्या तिच्या एंगेजमेंट रिंगकडे एकटक बघत बोलली। तशी आशू तिच्याकडे प्रश्नार्थक पाहू लागली। आय एम सॉरी मीत, ही तुझी एकच आठवण माझ्याकडे आहे, पण आज मला तिला माझ्यापासून दूर करावं लागेल, फक्त आपल्या मुलीसाठी। जानूने त्या रिंगवर आपले ओठ टेकवले। तसा एक अश्रू तिच्या डोळ्यांतून खाली पडला। आशू, ही रिंग घे, आपल्या बिल्डिंगमधल्या ज्वेलर शॉपमध्ये ती विकून टाक आणि जे पैसे येतील ते हॉस्पिटलमध्ये भर। जानू ती रिंग बोटातून काढून आशूकडे देऊन बोलली। पण जानू, ह्या रिंगचे एवढे पैसे कोण देणार आपल्याला? आशूने विचारलं तशी जानू किंचित हसली। आशू, त्या रिंगचे जेवढे पैसे येतील ना, त्यामधून आपलं हॉस्पिटलचं बिल पण भरून होईल आणि त्यातले बरेचसे पैसे उरतीलही, जानू दूर कुठेतरी बघत बोलली। तिला त्या रिंगची खरी किंमत तर नव्हती माहीत, पण आठवत होतं, जेव्हा रोजीने तिच्यावर खोटे आरोप केले होते तेव्हा तिच्या मीतने एक स्टेटमेंट केलं होतं की जर व्हॅलेंटाईन डेला एवढी कॉस्टली रिंग तो तिला गिफ्ट देऊ शकतो, तर मग विचार करा तिच्या फिंगर रिंगमधल्या रिंगची किंमत किती असेल। पुन्हा एकदा तिला जुना किस्सा आठवला होता
आणि त्यासोबत तिच्याबरोबर खंबीरपणे उभा असलेला तिचा मीत आठवला होता आणि तिचे डोळे भरून वाहू लागले होते. आज पुन्हा तिच्या जवळ जरी नसला तरीसुद्धा त्या रिंगच्या निमित्ताने पुन्हा तो तिच्या सोबत उभा होता, त्यांच्या मुलीला ह्या संकटातून वाचवण्याकरिता. 5 वर्षांपूर्वीचा तो किस्सा तिला जसाच्या तसा आठवत होता, कारण पुन्हा एकदा तिची प्रिन्सेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. जानूला खूपच भरून आलेलं. ती नव्हती बघू शकत तिच्या प्रिन्सेसला असं निश्चित पडलेलं. भले आता तिला हृदयाचा कोणताच धोका नव्हता, पण नाजूक असल्यामुळे सतत आजारी पडत असे ती. आजही तिला खूप ताप आला होता म्हणून ॲडमिट केलं होतं. जानू आपले भरून आलेले डोळे पुसणार इतक्यात 2 छोटे छोटे हात तिच्या गालावर स्थिरावले आणि तिचे अश्रू पुसू लागले. तशी तिच्या ओठांवर एक स्माईल आली. मम्मा, नको ना रडूस. आपली प्रिन्सेस लवकर बरी होईल. तिला काहीच झालेलं नाहीये आणि मी आहे ना तिची केअर करायला, तिचा बिग ब्रदर. छोटा जिनू तिचे डोळे पुसत बोलला. जिनू, तू इथे काय करतोस आणि मासी कुठे आहे? जानूने विचारलं. मी इथे आहे जानू. ह्याने हट्ट केला म्हणून ह्याला स्कूलमधून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. आणि तू काय रे म्हणे बिग ब्रदर? फक्त 5 मिनिटांनी मोठा आहेस तिच्यापेक्षा. आशू त्याला डोळे बारीक करत पाहून बोलली. तसे त्याने खांदे उडवले. सो व्हॉट, पण बिग तर आहे ना, तो पण ठसक्यात बोलला. तसे तिने डोळे फिरवले. बास करा आता तुमचा हा टॉम अँड जेरीचा ड्रामा. तिला आराम करू द्या. जानूने दोघांनाही दटावलं. तशी दोघांनीही एकमेकांना खुन्नस दिली आणि शांत झाले ते. जानू, काय बोलले डॉक्टर? कशी आहे आता प्रिन्सेस? आशूने विचारलं. ती आता बरी आहे. मेडिसिन्समुळे झोप लागली आहे तिला. संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज देऊ असं बोलले डॉक्टर. जानू बोलली. बरं ठीक आहे, तू आता घरी जा. मी थांबते प्रिन्सेसजवळ. आणि ह्याला पण घेऊन जा. आशू जिनूकडे डोळे वटारून बोलली. अगं पण तुझं जेवणाचं काय? जानूने विचारलं. मी टिफिन आणलाय अगं, आणि घरी तुमचं जेवणसुद्धा बनवलंय. तू जा घरी, थोडा आराम कर आणि संध्याकाळी निवांत ये, आशू बोलली. आशू, किती करतेस गं तू? थँक्यू डिअर, जानू तिला मिठी मारून बोलली. अगं काय हे थँक्यू काय? मी काय कोण परकी आहे का? आणि एवढं काय केलंय मी? उलट तूच किती करतेस माझ्यासाठी. आपण दोघीच तर आहोत ना एकमेकींसाठी. आणि तू माझ्यासाठी जेवढं केलंय ना, त्यापुढे हे काहीच नाही जानू, आशू बोलली. तिचे डोळे थोडे ओलावले होते. मासी प्लीज डोंट ट्राय. तू अजिबात छान दिसत नाहीस रडताना. जिनू बोलला तशी आशू पुन्हा त्याच्याकडे रागाने पाहू लागली. तुला तर मी, आशू बोलली आणि त्याला पकडणार इतक्यात तो जानूच्या पाठी जाऊन लपला. मम्मा सेव मी, तो घाबरून बोलला. जानूला त्यांना तसं बघून खूप हसू येत होतं. त्यांचं दोघांचं हे रोजचंच होतं. 1 मिनिट पण दोघांचं पटत नव्हतं, पण एकमेकांशिवाय करमत पण नव्हतं त्यांना. तिच्या मीतशिवाय कसं जगायचं हा मोठा यक्षप्रश्न तिच्यासमोर होता. आयुष्य नीरस झालं होतं तिचं. पण आशू आणि त्यांच्या त्या 2 पिल्लांमुळे आज ती जिवंत होती. तिला जगायला उभारी मिळाली होती. चल आम्ही जातो घरी. तू जेवून घे आणि प्रिन्सेस उठेल तेव्हा नर्सला तिला जेवण भरवायला सांग. मी संध्याकाळी येईन, मग डिस्चार्ज घेऊ. ओके? जानू बोलली तशी आशू पण ओके बोलली आणि मग जानू घरी निघून गेली. इथे राज्याध्यक्ष विलामध्ये अमितला आता कुठे जाग आली होती. त्याची नशा थोडी थोडी उतरत होती. जशी त्याची नशा उतरली त्याला समोरच्या भिंतीवर पुन्हा तिचा तो हसणारा फोटो दिसला आणि पुन्हा त्याच्या रागाचा पारा चढला. तो जागचा उठला आणि त्याने त्या ड्रॉवरमध्ये असलेलं ते बटन प्रेस केलं. तसा तो भिंतीवर झळकणारा तिचा फोटो गायब झाला. तो बाथरूममध्ये गेला आणि त्याने शॉवर ऑन केलं. थंड पाणी जसं त्याच्या अंगावर पडू लागलं तसं त्याला थोडं बरं वाटू लागलं. शरीराला बरं वाटत होतं. पण मनाचं काय? मनात अजूनही त्या कटू आठवणी होत्याच, ज्या निघून जात नव्हत्या. किती किती तिचा तिरस्कार करत होता तो, पण ती होती की त्याच्या हृदयात घट्ट विलगून बसली होती. त्या तिरस्काराच्या बहाण्याने का होईना 24 तास तिचे विचार त्याच्या मनात घोंगावत होते. शेवटी कशीबशी स्वतःची आंघोळ उरकून तो खाली गेला. मॉमने आधीच जेवणाची तयारी केली होती.
तो जसा त्याच्या चेअरवर बसला, मॉमनी त्याला जेवण वाढलं. नेहमीप्रमाणे यंत्रवत तो त्याचं जेवण करत होता. मॉम आणि डॅड दोघेही त्याच्याकडे पाहत होते, पण त्यांना आता हे रोजचंच झालं होतं. अमित, अगरवाल प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलंय? डॅडनी मुद्दाम विचारलं. त्यांना कसंही करून त्याला थोडं बोलतं करायचं होतं. ऑलमोस्ट कम्प्लीट झालंय डॅड, तो बोलला. पण त्याच्या अशा तुटक वागण्याने आणि बोलण्यामुळे मॉम आणि डॅड दोघांनाही त्याची खूप काळजी वाटू लागली होती. हे सगळं कधी ठीक होईल की नाही त्यांना काही कळत नव्हतं, कारण त्यांना माहीत होतं जानूवर त्याचं किती जास्त प्रेम होतं. किंबहुना आत्ताही आहेच, पण त्याने ते त्याच्या तिरस्काराच्या खाली काढून ठेवलंय. पण जानू अशी अचानक त्याला ज्या परिस्थितीत सोडून गेली तेव्हापासून तुटला होता तो. अगदी पूर्णपणे कोलमडला होता तो. त्याला जर पुन्हा आधीसारखं बघायचं असेल तर तीच ते काम करू शकत होती, पण सध्या तरी ते शक्य नव्हतं, कारण ती त्याला सोडून दुसऱ्याचा हात पकडून निघून गेली होती. मॉम आणि डॅडनी एक सुस्कारा सोडला. माझं झालंय, तो बोलला आणि तिथून उठून जाऊ लागला. अमित, थांब जरा, मला बोलायचंय तुझ्याशी थोडं, मॉम बोलल्या. हा बोल मॉम, तो बोलला. अमित, आता तुझी आणि शर्वीची एंगेजमेंट होणार आहे. त्यानंतर थोड्याच दिवसात लग्न. म्हणून मी काय म्हणते, तुझी आधीची बेडरूम मी रिनोव्हेशन करून घेते. म्हणजे तुझ्या आणि शर्वीच्या पसंतीने सगळं इंटिरियर चेंज करते. मॉम बोलल्या तशी अमितच्या डोळ्यात आग उतरली. मॉम प्लीज, माझ्या बेडरूममधलं काहीच चेंज होणार नाही. तिथल्या एकाही वस्तूला कोणी हात लावता कामा नये. प्लीज, तुम्ही हवं तर मी ज्या गेस्ट रूममध्ये राहतो तिकडे सगळे चेंजेस करा, पण माझ्या त्या बेडरूमला कोणीच हात लावायचा नाही. इज दॅट क्लिअर? अमित चिडून बोलला. ॲक्च्युली जेव्हापासून जानू इथून निघून गेली होती, अमित त्यांच्या बेडरूममध्ये जेव्हा जेव्हा जायचा त्याला त्यांच्या त्या बेडरूममध्ये पावलोपावली तिची आठवण यायची. इनफॅक्ट ती आता तिथेच आहे आणि मीत म्हणून माझ्या मागे पुढे करेल. खोटा खोटा राग दाखवेल मला, मग स्वतःच माझ्या मिठीत येईल. सगळं त्याला त्या बेडरूममध्ये जाणवायचं, सगळ्यात तिच्याच आठवणी. शेवटी मग सहन न होऊन त्याने त्या बेडरूममध्ये जाणंच बंद केलं आणि ती बेडरूम सील केली आणि स्वतःचं सगळं सामान बाजूच्या गेस्ट रूममध्ये शिफ्ट केलं होतं. अरे पण, मॉम काही बोलणार त्याआधीच त्याने त्यांना हात दाखवून गप्प केलं. मॉम प्लीज, साखरपुडा करतोय ना मी तुझ्या सांगण्यावरून, पण आत्ता मला हे नको करायला सांगू, मी नाही करणार, प्लीज, तो खूपच नम्रपणे बोलला आणि तिथून उठून वर निघून गेला. मॉम आणि डॅड हतबल होऊन त्याच्या जाणाऱ्या आकृतीकडे फक्त पाहत राहिले. हॅलो मोठी आई, हॅलो मोठे बाबा, समोरून आवाज आला तसं मॉमने त्या दिशेने पाहिलं. अरे कुणाल, किंजल, तुम्ही आलात? मॉम बोलल्या. हो मोठी आई, नमस्कार करतो हा, कुणाल बोलला आणि तो मॉम आणि डॅडच्या पाया पडला. नजरेनेच त्याने किंजलला म्हणजे त्याच्या बायकोला त्यांच्या पाया पडायला सांगितले, तसं ती पण त्या दोघांच्या पाया पडली. अरे माझी काया, इकडे ये आजीकडे, मॉम बोलल्या. तशी 3 वर्षांची छोटी काया मॉमकडे धावली. मॉमने पटापट तिचे पापा घेतले. काय मग, कशी झाली तुमची US ट्रीप? मॉमने विचारलं. ट्रीप कसली मोठी आई, कामासाठी तर गेलेलो, आपल्या नवीन युनिटचं काम सुरू आहे ना तिथे, कुणाल बोलला. अरे हो, पण मग फिरणं पण तर झालंच असेल ना, मॉम बोलल्या तसा तो किंचित हसला. हो, फिरणं पण झालं, तो बोलला. आय एम सो मच टायर्ड कुणाल, आय एम गोइंग टू माय रूम, किंजल बोलली आणि तिच्या बेडरूममध्ये निघून गेली. अगं किंजल पण, कुणाल बोलला तसं मॉमनी त्याचा हात धरला. जाऊ दे तिला, थकली असेल प्रवासाने, मॉम बोलल्या. मोठी आई, तिचं नेहमीचंच आहे हे, मला माहीत आहे. असो, ब्रो कुठे आहे? त्याने विचारलं. तो आत्ताच वर गेलाय त्याच्या रूममध्ये, पण आता नको जाऊ त्याला भेटायला, उशीर झालाय, उद्या निवांत भेटून बोल त्याच्याशी, मॉम मुद्दामच बोलल्या, कारण त्यांना माहीत होतं आता अमितचा मूड स्पॉईल झाला होता. ओके ठीक आहे, मी पण माझ्या रूममध्ये जातो, तो बोलला. बरं ठीक आहे, मी स्टाफला सांगते तुमचं जेवण रूममध्येच द्यायला आणि कायाला माझ्याकडे झोपू द्याच, ओके, मॉम बोलल्या. ओके, थँक्यू मोठी आई, तो बोलला आणि त्याच्या रूममध्ये गेला. इथे अमित त्याच्या रूममध्ये आला होता.
पण मॉम जे जे खाली बोलली त्याचा विचार करून त्याचं डोकं ठणकायला लागलं होतं. भले तो जानूचा तिरस्कार करत होता, पण आता जेव्हा मॉम त्याला त्यांच्या बेडरूमचं रेनोव्हेशन करण्याबाबत बोलली तेव्हा मात्र तो अस्वस्थ झाला. कितीही राग असला तिच्यावर तरी तिच्या आठवणी तो अशा सहजासहजी पुसून टाकणार नव्हताच. त्या आठवणीच तर होत्या ज्याच्यामुळे तो आज जिवंत होता. दिवसभर स्वतःला कामामध्ये तर त्याने गुंतवून ठेवलं होतं तिला विसरण्यासाठी. पण रात्रीचं काय? आज 6 वर्ष झाली होती जानू त्याला सोडून जायला, पण एक रात्र अशी नव्हती गेली की तिच्या आठवणीत तो तळमळला नसेल. तिच्या कुशीत झोपायचं होतं त्याला, पण ती मायेची प्रेमाची मिठी त्याला मिळालीच नव्हती ह्या इतक्या वर्षात. तीळ तीळ मरत होता तिच्यासाठी तो. भले सगळ्यांसाठी तो एक खूपच फेमस बिझनेसमन होता, पण रात्रीच्या अंधारात मात्र एखाद्या लहान मुलासारखा तो तिच्या आठवणीत रडत असायचा. आता ती आपली नाही आहे, कधीच आपली होऊ शकणार नाही हे माहीत असूनही वेडं हृदय मात्र फक्त तिच्यासाठीच धडधडत होतं. त्याचं हृदय जणू हेच म्हणत होतं, ये रूह भी मेरी, ये जिस्म भी मेरा, जितना मेरा नहीं उतना हुआ तेरा, तूने दिया है जो वो दर्द ही सही, तुझसे मिला है तो इनाम है मेरा, मेरा आसमां ढूंढे तेरी ज़मीं, मेरी हर कमी को है तू लाज़मी, ज़मीं पे ना सही तो आसमां में आ मिल, तेरे बिना गुजारा ऐ दिल है मुश्किल. का जानू, का निघून गेलीस तू माझ्या आयुष्यातून? मी कुठे कमी पडलो? तू तर म्हणायचीस की पूर्ण आयुष्य माझी वाट बघायला तयार आहेस. मग हे थोडे वर्ष पण तू थांबू शकली नाहीस का माझ्यासाठी? बास, इतकंच प्रेम होतं का तुझं माझ्यावर? तो जोरजोराने रडत होता आणि बोलत होता. आणि मग त्याला त्याच्या आयुष्यातला तो काळा दिवस आठवला ज्यामुळे त्याची जान त्याला सोडून गेली होती. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.